Okay. So started with the human health and diseases, right? So in human health and diseases, yesterday we are done with some life cycles like malarial life cycle, filariasis, then अजून कुठली होती अस्केरियासिस, राईट. त्याच्यामध्ये मलेरिया लाईफ सायकल कोणाचं कोण कॉज करतं, पॉझिटिव्ह एजंट काय, प्लाझ्मोडियम. त्याच्यानंतर फिलेरियासिस, येस बुकिरेरिया, फिलेरियल वर्म, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येस अमीबायसिस कौन कॉज करता है, एंटामीबा हेस्टोलिटिका, राइट. देन अस्केरियासिस अस्कैरिस कॉज करता है, right. So we have seen that life cycle. We are left with one amoebiasis. We'll take it later. First we are going to solve with the we are going to solve the MCQs, right. Any confusion in this chapter? पक्का clear है. Chapter is very important chapter for your board, CET, NEET, for everything, right. आधी इम्युनिटी वाला पार्ट घेतला आपण, मग त्याच्यानंतर एड्स, कॅन्सर आणि त्याच्यानंतर इन्फेक्शियस डिसीजेस जे पण आहे, ठीक आहे. यू हॅव मेड अ टेबल. तुम्हाला जेवढे पण आन्सर्स आहेत यू विल गेट दोज आन्सर्स फ्रॉम युअर टेबल, ठीक आहे. एक तरी क्वेश्चन असतोच त्याच्यावरनं की पॉझिटिव्ह एजंटवरनं किंवा सिम्टम्स असतील, अँड देर इज ऑलवेज अ वे ऑफ रायटिंग दॅट आन्सर. तर तुम्हाला त्यांनी विचारलं ना की एक्सप्लेन द सिम्टम्स ऑफ दी किंवा मलेरिया एक्सप्लेन करा. सो क्वेश्चन नीट बघा. त्यांनी लाईफ सायकल विचारली आहे की सिम्टम्स विचारले, पॉझिटिव्ह एजंट विचारले, तुम्ही किती छान लाईफ सायकल ड्रॉ केली, यू वॉन्ट गेट अ मार्क, राईट. का विचारलं काय, सिम्टम्स लिहायचे आहेत, त्याचं पॉझिटिव्ह एजंट लिहायचं आहे, त्याचे काय म्हणतात प्रिव्हेन्शन कंट्रोल लिहायचं आहे. सो तुम्हाला तो टेबलच त्याच्यासाठी बनवायला लावला की दॅट इज द वे ऑफ आन्सर. कुठलाही डिझीज विचारू द्या, पहिले काय लिहायचं, नेम ऑफ द डिझीज, पॉझिटिव्ह एजंट लिहायचं आहेत, त्याचे सिम्टम्स लिहायचे आहेत, त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन लिहायचा आहे, मोड ऑफ ट्रान्समिशनवर बेस त्याचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल लिहायचं आहे, ट्रीटमेंट लिहायचं आहे. हे 6 पॉईंट वाईज असं असलं पाहिजे. असं पॅराग्राफ नाही लिहित बसायचा. डिझीज आला तर लाईफ सायकल विचारली तर लाईफ सायकल ड्रॉ करायची. ओके. चल लेट्स स्टार्ट. आता हे स्टार्टिंगवाला पार्ट होता एन सी आर टीमधला की डिस्कवरी ऑफ ब्लड सर्क्युलेशन बाय विल्यम हार्वे, की त्यांनी पर्सन हेल्दी आहे की अनहेल्दी आहे हे गुड ह्युमर हायपोथेसिसने सांगितलं होतं की ते. आणि एक ब्लॅक बाईलवाली पण कॉन्सेप्ट होती. तर याने काय डिस्प्रूव्ह केलं होतं, गुड ह्युमर हायपोथेसिस. हां, आता इथून पुढचं सांगा तुम्ही मला. रीड इट. की द सिलेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. विडाल्स टेस्ट इज यूज फॉर कन्फर्मेशन ऑफ टायफॉइड. फॉल्स विचारला आहे. फर्स्ट वन इज करेक्ट और इनकरेक्ट. पहिलं करेक्ट आहे की इनकरेक्ट. विडाल टेस्ट इज यूज फॉर द कन्फर्मेशन ऑफ टायफॉइड. काल बघितलं ना आपण, विडाल टेस्ट असते. मलेरिया इज ट्रान्समिटेड फ्रॉम क्युलेक्स मस्किटो. मग काय आन्सर, नाही काय विचारलंय, मलेरिया इज ट्रान्समिटेड थ्रू क्युलेक्स मस्किटो. व्हेरी गुड. फीमेल एनाफिलस मस्किटो. ट्रान्समिशन विचारलंय, इन्फेक्शन नाही विचारलंय, ट्रान्समिशन विचारलंय. मग फीमेल एनाफिलस मस्किटो, मग हेच आन्सर wrong है. But still we'll talk about this. Mary Millon was a typhoid carrier who continued to spread typhoid for several years. True. Plasma releases cocaine and antidepressant causes hypertension. But tell me, what do you mean by hypertension? Blood pressure is higher. 120/80 जो असायला पाहिजे तो अजून हां खूप जास्त एक्सीड करतो. तो पण हाय थ्रेशोल्ड आहे, त्याच्याहून जास्त होतो. 180/120. Right, that's a hypertension. Odd man out. काय कोल्ड काय बरं भाई. टिटॅनी इज मस्क्युलर डिझीज. टिटॅनी मसलचा डिसन आहे. टिटॅनस कोणतं तरी एक बॅक्टेरियाचं नाव आहे, त्याचं स्पीशीज नेम टिटॅनी आहे, ते कॉज करते टिटॅनस. टिटॅनी मस्क्युलर डिझीज आहे, मसलचा डिझीज आहे तो. हा वाला नाही ना, हाच आहे ना. मी आन्सर सांगते, केव्हाचे आन्सर सांगते. इट्स टिटॅनी. आय नो यू डोंट नो द आन्सर. हे सगळे इन्फेक्शियस आहे ना बाकीचे वाले, बॅक्टेरियल व्हायरल. तो पर्सन पुरता रेस्ट्रिक्टेड आहे. ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू न्यूमोनिया, पिकअप आउट द रॉन्ग स्टेटमेंट. पढ़ो. First is correct or incorrect? Correct. Second is
स्पेसिफिक सिम्टम बघितलं ना तुम्हाला, डिस्क्रिप्शन पण दिलं की का ब्लूइश ग्रे होतात. बोला का बरं, सी का बरं, वाय सी. व्हेरी गुड. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा करतं हे पण करेक्ट आहे. स्ट्रेप्टोकोकस तुम्ही काल 2 बघितले ना, आपण एकच नव्हतं. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा दोघं करतं, पण दोघं ते प्रोटोझोआ नाही आहे, ते काय आहे, बॅक्टेरिया. Analyze the statement concerned with a common cold. काय? व्हेरी गुड. ते लंग्सला इन्फेक्ट नाही करत. अरे नीट बघा काय काय क्वेश्चन काय. फर्स्ट करेक्ट आहे का? अच्छा रॉंग विचारलाय. मग काय आन्सर काय परत? ओनली बी इज रॉंग. म्हणजे इथे ऑप्शनमध्ये पण बी. More serious malaria, that is malignant malaria, is caused by Plasmodium falciparum. Very good. Life cycle of Plasmodium is डायजेनेटिक ना, दोन याच्यामध्ये चालते ना, ह्युमन आणि मस्किटोमध्ये. मोनोजेनेटिक, पॉलिजेनेटिक, ट्रायजेनेटिक. नेक्स्ट का बरं, कशानं? बी आणि सी मध्ये काय डिफरन्स आहे? ब्लडमध्ये त्यांनी पुढे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं, पण ते कसेवाले रिप्रोडक्शन करतात? ए सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. नेक्स्ट, स्टूल विथ एक्सेस ऑफ म्यूकस अँड ब्लड क्लॉसेस सिम्पटम्स ऑफ. पक्का की आम्ही बायसेस लिहिले तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेत ना. मी तुम्हाला म्हटलं ना, ह्याच्यामध्ये कन्फ्यूज नका होत. 3 डायजेस्टिव्ह सिस्टमचे डिसीजेस दिले तुम्हाला. एक दिलाय टायफॉइड, राईट, टायफॉइड पण दिलंय. एक दिलाय अस्केरियासिस आणि एक दिलाय अमीबायासिस. अस्केरियासिस नाही, अमीबायासिस. अमीबिक डिसेंट्री ज्याला म्हणतात. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स होतात. Which is not desirable method of mosquito control? Avoid stagnation of water, use of mosquito nets, use of mosquito coil, introducing larvivorous fishes, which is not a desire. जी नाही सूट करत आहे मस्किटो कंट्रोलसाठी. हां आय गेस नाही नाही, ते ब्लॉक होतात. नॉट डिझायरेबल एज यूज ऑफ व्हरायटी बनवते. येस कॉईल, कारण की स्टॅग्नेशन, पाणी साचून द्यायचं करेक्ट आहे, बिकॉज ते तिथे एग ले करतात. मस्किटो नेट्स यूज करायचं ओके. लार्विवोरस फिशेस म्हणजे गॅम्बुसिया ॲफिनिस, गप्पी फिशेस ज्याला म्हणतात, ते इंट्रोड्यूस केले. तर ते लार्वी जे पाण्यामध्ये साचलेले लार्वी आहे ना, त्याला किल करतात. मस्किटो लार्वीवर फीड करतात ते. तुम्ही ऐकलंच ना, गप्पी फिश पाळा. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ डिसीज कॅन अवॉइड थ्रू मॉस्किटो कंट्रोल? मलेरिया, डेंगी, फिलिरियासिस आणि चिकनगुनिया. चिकनगुनिया कशामुळे होतो? तो पण व्हायरल आहे, बट मस्किटोमुळे होतो. त्याचं पण वेक्टर मस्किटो. व्हेरी गुड. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रान्समिटेड थ्रू द सीरम? ब्लड ट्रान्सफ्युजन नाही होतं. सिम्पल, एवढं लक्षात घ्या. सीरम ब्लडचाच पार्ट आहे ना. प्लाझ्मा मायनस ब्लड प्रोटीन्स आहे. हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी. वेनरल डिसीज म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे डिसीज आहेत. सिरोसिस म्हणजे सडणं, लिव्हर सडतं ना, लिव्हर सिरोसिस म्हणतो आपण. ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरियल डिसीज आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होतो. हां, प्राइमरी लिम्फॉइड ऑर्गन्स बताओ. एंड व्हेरी गुड, थाइमस एंड बोन मॅरो. Where is thymus located? Behind the chest bone. Very good. Odd man out. Odd man out. नीट बघा. माल्ट काय विसरले. म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूज.
मी हे पण बोलते की नीटला बऱ्याच फुल फॉर्म विचारतात. 50% आपले जे लिम्फॉइड टिश्यूज आहेत ते मॉल्ट आहे. सगळे ऑप्शन सांगा, कोणते तरी एक मी हो म्हणेन. हां, का बरं? नोटबुक आहे आत्ता, चेक इट. रोशनी, गिव्ह मी टेक्स्टबुक. नुसते मे आय कमी म्हणतात आणि वेट नाही करत आहे. इफ आय एम सेइंग येस और नो, तुम्हाला ते सेंटेन्स वाटतं. इट इज अ क्वेश्चन. शोधा पटकन. 30 seconds. 1 2 3. बोलो boys, this is for you also. का बरं? बाकी सगळे सेकंडरी. व्हेरी गुड. ऑल आर सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्स ना. अपेंडिक्स सुद्धा येतं त्याच्यामध्ये. तुम्ही अशी लिस्ट बनवली आहे. सेकंडरीमध्ये मॉल्ट, अपेंडिक्स, टॉन्सिल्स आणि स्प्लीन. थायमस इज अ प्रायमरी. आणि प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये काय डिफरन्स आहे? प्रायमरीमध्ये ज्या येस इम्युनिटीचे सेल्स बनतात, इकडे येऊन त्या काम करतात, ते फाईट हिअर. याला एकदम फाईन स्टडी लागतो आणि एकदम इझिएस्ट क्वेश्चन आहे हा. तुम्हाला प्रायमरी माहिती आहे, बोन मॅरो आणि थायमस. वरती बरोबर आन्सर देऊन खाली का बरं रॉंग देतात? मग वरती का बरं मग हे सिलेक्ट नाही केले? बाकीचे वरती यालाच का बरं सिलेक्ट केलं? बिकॉज हे प्रायमरी आहे, बाकी सगळे सेकंडरी आहे. विच इज द फॉलोइंग इज नॉट अ फिजियोलॉजिकल बॅरियर. फिजियोलॉजिकल कुठला नाही आहे? डिअर्स फिजियोलॉजिकल लायसोझाईम आहे, सलायवा, म्युकस कोटिंग नाही आहे. ते एक्सक्यूज मी, ते फिजिकलमध्ये त्याला कन्सिडर करतं. आपण पण फिजियोलॉजिकलमध्ये लिहिलं आहे, बट इट इज ॲक्च्युली कन्सिडर अंडर द फिजिकल बॅरियर. येस. Perspiration contains an enzyme that kills the bacteria. The enzyme is. Perspirationचा ना मी मीनिंग बघितला होता. अच्छा, टेल मी 18th टेल दॅट. Perspiration. हां, येस, इट इज स्वेटिंग. लक्षात ठेवा आता. हां, स्वेटिंग. पर्स्पिरेशन म्हणजे काय? स्वेटिंग. बोला, स्वेटिंगमध्ये काय असतं? स्वेटमध्ये काय असतं? बरं, प्रोटीएजेस असेल का? नाही. त्याच्यानंतर काय लायपेजेस असेल का? नाही. कोएन्झाईम असेल का? नो. हे यांचा काही संबंधच नाही आहे. राईट. रिडक्टेस, लायसोझाईम एकच वर्ड आहे ना जो फेमिलियर आहे. तुम्ही सलायवामध्ये बोलले लायसोझाईम असतात, तुम्ही टिअर्समध्ये म्हटलं लायसोझाईम असतात. मग स्वेट ग्लँड्सकडे पण काय? लायसोझाईम. ते स्किनला प्रोटेक्ट करतात. स्वेट जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा सगळे बॅक्टेरिया मरतात. कारण की स्वेटकडे पण लायसोझाईम असतं. लायसोझाईम इज अन एन्झाईम विच इज हॅव्हिंग अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. त्यांच्याकडे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. ते बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काय करतात? बॅक्टेरियाला किल करतात. येस. व्हॉट इज ट्रू अबाउट इंटरफेरॉन्स? आता इंटरफेरॉन आणि इंटरल्युकिन 2 वर्ड्स बघितलेत आपण, है ना? शोधा, नोटबुकमध्ये शोधा. इम्युनिटीवाला पार्टमध्ये असेल. असे फटाफट आठवलं पाहिजे रे तुम्हाला. They are released by. व्हेरी गुड. आठवत आहे? लिहिलं आहे सायटोकायनिन बॅरियरमध्ये लिहिलं आहे, राईट? हां ना.
हा इनेट इम्युनिटीमध्ये वेगळा पॉईंट पण तो ॲक्च्युली येतो सायटोकायनिन बॅरियरमध्येच, की सायटोकायनिन बॅरियरमध्ये काय करतात, सेल्स आहेत ना त्या इन्फेक्टेड सेलपासून वाचण्यासाठी स्वतःच्या अराउंड एक लेअर फॉर्म करतात, दॅट इज इंटरफेरॉन. आणि इंटरल्युकिन कुठं होतं मग, जेव्हा आपण ते टी हेल्पर सेलचं बघितलं, टी हेल्पर सेल जेव्हा त्याला बाइंडिंग होतं अँटीजन प्रेझेंटिंग सेलसोबत, तेव्हा ते इंटरल्युकिन सिक्रीट करतात. ओके, एक्वायर्ड इम्युनिटी इज बट स्पेसिफिक नॉन स्पेसिफिक, पॅथोजन स्पेसिफिक आहे हे तर क्लिअर आहे राईट, की ती ज्या पॅथोजनच्या अगेन्स्ट क्रिएट झाली त्याच पॅथोजनच्या अगेन्स्ट वर्क करते. सो पॅथोजन स्पेसिफिक मेमरी बेस्ड आहे की नाही आहे, एनीथिंग इज देअर इट इज मेमरी बेस्ड, एनी इम्युनिटी इज देअर ती मेमरी बेस्ड आहे राईट, एक्वायर्डमधली राईट. आता इनेट इम्युनिटी मेमरी बेस्ड म्हणजे ती काय, शिंका तर प्रत्येक वेळेस येणार आहे, खोकला तर प्रत्येक वेळेस येणार आहे, बट इकडे काय समजा कोविडच्या अगेन्स्ट त्यांनी कोरोनाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी फॉर्म करून ठेवला आहे तर इट इज memory based. The rejection of organ transplanting in human is prevented by using. Very good. कुठून आला हा क्वेश्चन, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. आठवत आहे सायक्लोस्पोरिन ए कोण सिक्रीट करतं, ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम, स्पोरम, ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम फंगस आहे, ती सायक्लोस्पोरिन ए काय करते, सिक्रीट करते किंवा ती प्रोड्यूस करते आणि तिच्यापासून मग हे सायक्लोस्पोरिन एवाल्याचं मेडिसिन बनवतात विच ॲक्ट ॲज अ इम्युनो सप्रेसिव्ह एजंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांट पेशंट टू काय प्रिव्हेंट ग्राफ्ट रिजेक्शन, की एक दुसरा ऑर्गन त्या पर्सनमध्ये टाकला, ठीक आहे, ऑर्गन त्या पर्सनमध्ये टाकल्यामुळे काय होतं की त्या पर्सनला असं वाटतं की हे आपलं नाही आहे, बिकॉज इम्युनिटी इज टोटली बेस्ड ऑन सेल्फ अँड नॉन सेल्फ राईट. मग ते कळलं, मग इम्युनिटी सारखी रिॲक्ट करते, मग अशा वेळेस इम्युनिटीला काम डाऊन करायचं असतं, म्हणून इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग्स घ्यायला लागतात आणि त्याच्यामधली एक कुठली आहे, सायक्लोस्पोरिन आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट, व्हेरी काय बोलतात, व्हेरी नाईस क्वेश्चन. सोल्जर्स ऑफ कंट्री किल देअर ओन किंग, दिस कॅरेक्टराइज्ड बाय ऑटो इम्युनिटी. म्हटलं होतं ना, पोलिसांना मारतात, त्यांचंच भांडणं सुरू झालं, आपल्याच इम्युनिटी सेल आपल्याच सेल्सला मारतात. ऑटो इम्युनिटी, एनी एक्झाम्पल ऑफ दिस? अच्छा, ऑटो इम्युनिटी पहिल्यापासून असते ती. ऱ्युमटाईड आर्थरायटिस, हां, ऱ्युमटाईड आर्थरायटिस इज मिस्टिमिया ग्रॅव्हिस, ती पण आपल्या याचं हे नाही का न्यूरोमस्क्युलर जंक्शन अफेक्ट करतं, ते आईज बंदच होत नाही एक, दॅट इज मिस्टिमिया ग्रॅव्हिस एज बोथ ए अँड बी. तर नाही, ऱ्युमटाईड आर्थरायटिस म्हणजे सांधेवात ऐकला असेल तुम्ही, वात, की मग मधल्याच आपल्याच कार्टिलेजच्या सेल त्या डिजनरेट करतात. काय द डेडफुल म्हणायचं होतं ना, द डेडफुल RNA व्हायरस HIV अटॅक्स मेनली, व्हेरी गुड, कोणाला अटॅक करतात, हेल्पर टी सेल. सगळ्यात शेवटी मेकॅनिझममध्ये लिहिलं होतं बघा आपण, की मॅक्रोफॅजेसला आधी अटॅक करतात, मॅक्रोफॅजेसच्या यूजने कोणाला अटॅक करतात, टी हेल्परला अटॅक करतात. सांगा आता हे HIV लाईफ सायकलचा करेक्ट सिक्वेन्स काय? बरं, आधी टी हेल्परला करता की मॅक्रोफेजेसला? मग यू हॅव टू, अच्छा पहिला ऑप्शन गेला, आता पुढचे राहिले, RNA टू DNA की DNA टू RNA? व्हेरी गुड. मग प्रोजनी व्हायरस कुठून आलं मध्येच, म्हणून काय RNA टू DNA, व्हायरल DNA इंटू होस्ट DNA इंटिग्रेट. बरं हे सांगा, HIV मॅक्रोफेजेसचा मध्ये कोणत्या एन्झाईम थ्रू गेला? नाही, एन्झाईम नाही, पहिले त्यांचं ते फ्युजन झालं होतं, आठवतं, रिसेप्टासचं आणि इकडे काय होतं, ग्लायकोप्रोटीन्सचं. मग मध्ये गेल्यावर त्याचं प्रोटीन कोड कोणी ब्रेक केलं? प्रोटीएजेसने. त्याचा RNA टू DNA कोणी केला? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेसने. व्हेरी गुड. व्हायरल DNAला होस्ट DNA मध्ये कोणी टाकलं? इंटिग्रेजेसने. व्हेरी गुड. आणि प्रोडक्शन ऑफ व्हायरस पार्टिकल्स ते अटॅक करते टी हेल्पर सेलला, प्रोजनी व्हायरसेसला, आणि टी सेल डिक्रीज होतात. व्हेरी गुड. Well, so the following is not true about HIV. रेट्रोव्हायरस आहे RNA जिनोमवाला, बरोबर आहे ना, रेट्रोव्हायरसच लिहिलं होतं बिकॉज त्याच्याकडे RNA जेनेटिक मटेरियल आहे. इट मेनली स्प्रेड्स थ्रू अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट. It can change its genome to DNA in presence of DNA polymerase and it uses macrophages as HIV factory. फोर्थ करेक्ट आहे का? मॅक्रोफॅजेसमध्येच मल्टिप्लाय करते ना. सी का बरं? ते कोणाच्या हेल्पने DNA फॉर्म करतं आहे? व्हेरी गुड. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. DNA पॉलिमरेजच्या हेल्पने नाही. गुड. द स्प्रेड ऑफ कॅन्सर सेल्स फ्रॉम वन पार्ट टू अदर. बोला. द स्प्रेड ऑफ कॅन्सरस सेल एका ऑर्गनकडनं दुसऱ्या ऑर्गनकडे मूव्ह करतात. दॅट येस. देन व्हॉट इज मेटाजेनेसिस?
मेटाजेनेसिस किंगडम ॲनिमलियामध्ये जो सेकंड फायलम आहे टिनोफोरा किंवा सॉरी निडेरिया किंवा सिलियन त्याच्यामध्ये ते मेटाजेनेसिस शो करतात. ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. पॉली म्हणजे सिलेंड्रिकल फॉर्म असतो हायड्रासारखा, ठीक आहे. तो जेलीफिश कसा असतो अम्ब्रेला शेप, हायड्रा सिलेंड्रिकल, जेलीफिश अम्ब्रेला शेप. पण ओबिलियन नावाचं एक ऑर्गॅनिझम आहे तो दोन्ही फॉर्म एक्झिबिट करतो. त्याचे जे सिलेंड्रिकल फॉर्म आहे ना ते एसेक्शुअली रिप्रोड्यूस करतात आणि अम्ब्रेला शेप फॉर्म क्रिएट करतात. अम्ब्रेला शेपवाले सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात, पुढची जनरेशन सिलेंड्रिकल बर्डिंग करून एसेक्शुअल रिप्रोडक्शन अम्ब्रेला फॉर्म. अल्टरनेट जनरेशन एक पॉलीफॉर्म एक मेड्युसा फॉर्म आहे, एक सिलेंड्रिकल एक अम्ब्रेला शेप, म्हणून त्याला ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात, विच इज कॉल्ड ॲज मेटाजेनेसिस. व्हॉट इज डायपेडेसिस? डायपेडेसिस काय? क्लॅप युअरसेल्फ. आत्ता झालं ना सर्क्युलेशनमध्ये. WBCची प्रॉपर्टीज आहे की दे कॅन स्क्वीज आउट फ्रॉम द ब्लड कॅपिलरीज. ते ब्लड कॅपिलरीमध्ये बाहेर जातात आणि तिकडे जाऊन अटॅक करतात. सो डायपेडेसिस. डायकायनेसिस मोहित. सेलमध्ये काहीतरी असतं आहे ना सिद्धार्थ? सेल डिव्हिजनमध्ये असते की प्रोफेज 1 मिओसिस 1 मध्ये, प्रोफेज 1 मध्ये लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन. व्हेरी गुड. डायकायनेसिस. आणि ऑन्कोजेनेसिस. ऑन्कोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ कॅन्सर. ऑन्कोजेनेसिस म्हणजे ट्यूमर फॉर्मेशन. सगळं माहिती पाहिजे. हां. प्रोलिफरेशन ऑफ कॅन्सर सेल्स इज नॉट लिमिटेड बिकॉज कॅन्सरचे ज्या मल्टिप्लिकेशन करतात ना त्या सारख्या मल्टिप्लायर्स करतात. का बरं? व्हेरी गुड. इट इज बिकॉज ऑफ द ॲबरंट क्रोमोझोमल कॉम्प्लिमेंट. म्युटेशन होतं सिम्पल लँग्वेज. स्टडी ऑफ कॅन्सर इज ऑन्कोलॉजी. व्हेरी गुड. विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ कॅन्सरस सेल. कुठली प्रॉपर्टी नाही आहे कॅन्सरस सेलची? Very good. They do not show contact inhibition. Good. Benign tumor. They do not spread to other parts and cause only a little damage. Is it correct? Spread to other parts. Correct है का? नहीं, because it is a property of malignant tumor. आणि malignant tumor लाच काय म्हणतात? तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? Metastasis. Benign tumor ला non malignant tumor पण म्हणतात. Okay? Spread to other parts and cause a big damage. Do not spread to other parts and cause a big damage. बोलो A or D? Benign tumor. Little damage है कैंसर है ना, छोटा सा डैमेज कैसे करें? For cancer detection, a thin piece of suspected tissue is stained and examined. Study of tissue. Tissue घेतात. Biopsy. Very good. तो छोटा सा tissue काढून त्याचा study करतात. Biopsy करतात. Other diagnostic test काय methods for cancer? Very good. अजून नॉर्मल सांगा ना. नॉर्मल काय दिलं तर एक्स-रे, त्याच्यानंतर CT scan, MRI, right? For destroying cancer tumor, the patients are given to biological response modifiers such as alpha interferons. This kind of treatment is called as इम्युनोथेरपीमध्ये बघितलं होतं की अल्फा इंटरफेरॉन मग टी सप्रेसर सेलचा नंबर इंक्रीज करायला हेल्प करतो. एनी केमिकल दॅट कॉजेस लॉस ऑफ सेन्सेशन इज ॲनेस्थेटिक. ॲनेस्थेशिया बोलतो ना आपण, सेन्सेशन लूज होतं. बोला हे सांगा पटपट. चला सिंपल आहे. चरस, गांजा कसले एक्झाम्पल्स होते? मग हॅल्युसिनोजन्स आहेत की नाही आहे? हॅल्युसिन म्हणजे ते भास होतात, भांग वगैरे आहे ना. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ओपियम डेरिव्हेटिव्ह? म्हणजे ओपिओइडचं कुठलं एक्झाम्पल नाही आहे हे. हिरोईन आहे, मॉर्फिन आहे, ब्राऊन शुगर आहे. येस. ए आणि बी का नाही मग? नाही, हे वाला आन्सर का नाही मग? व्हेरी गुड. मॉर्फिन आहे त्याच्यामधलं आणि मिस्कॅलिन नाही आहे. व्हेरी गुड. हे कसलं स्ट्रक्चर आहे? असं कॅनॅबिस सटायवा. शोधा. नाही स्ट्रक्चर पाहिलं आहे पण एक्झॅक्टली काय? मॉर्फिनचं कसं होतं मग? कॅनॅबिस सटायवाला.
which is used as sleeping pill. बार्बिटरेट्स. आपण शेवटी बघा बार्बिटरेट्स, एम्फेटामाइन्स आणि पेन्झो काहीतरी असं एक समथिंग लाईक दॅट नाव होतं. ते इन्सोमनिया ट्रीट करायला किंवा डिप्रेसंट अँटी डिप्रेसंट यूज होतात बार्बिटरेट्स. द ड्रग्स मॅरिओना इज ऑब्टेन्ड फ्रॉम cannabis sativa. Very good. Which is generally known as painkillers. Stimulant नहीं है, depressant नहीं है, hallucinogens, opiate narcotics. Which of the following drug may not be misused by athletes? Steroids नका घ्यायला पाहिजे त्यांनी. Select the false statement from the following. बोला. कोकेनला स्मॅक म्हणतात का? स्मॅक हेरोईनला म्हणतात ना, आय गेस. See. In a drunk person, the part of brain is to be affected first is cerebellum. Cerebrum. Two. Alcoholism leads to की सिरोसिस. लिव्हर सिरोसिस होतं ना रे पहिले. लिव्हर सडतं ना त्या लोकांचं. सिरोसिस. स्मोकिंग कॉजेस. All of these. Heavy smokers, the alveoli of the lungs are enlarged and damaged, which reduces the surface area for exchange of respiratory gases. एम्फायसेमा. व्हेरी गुड. एम्फायसेमा अजून रेस्पिरेशनमध्ये पण बघितलं होतं. नेक्स्ट. व्हेरी गुड. रिबाउंड इफेक्ट. Rebound, again the same thing. Which of the following is withdrawals? At discontinuation. कुठे रे? हाँ हे ना. Every time when the dosage of a drug has to be increased to achieve the same kick that initially occurred in response to the smaller dose, this condition is known as. Every time when the dosage of drug has to be increased to achieve the same kick that initially occurred as response to smaller. In response to smaller dose, this condition is called as dependence नहीं है, tolerance नहीं है. Tolerance है ना? अरे tolerance वाढतो ना. What's the time? एवढी? काय? Tolerance असेल. I will check. Rebound effect. Which of the following is not a withdrawal symptom due to discontinuation of drug or alcohol? Following is withdrawal symptom. काय? युफोरियाचं ते तसंच ना वेगळ्याच जगात असल्यासारखं वाटतं. नॉजिया अँड स्वेटिंग. तसं तर शेकीनेस पण असतं. नॉट विचारलंय रे. मग युफोरिया बिकॉज एन्झायटी पण होते त्या पर्सनला. शेकीनेस पण असतो. नॉट म्हणजे युफोरिया. यूज ऑफ द ड्रग्ज अँड अल्कोहोल बाय प्रेग्नंट वुमन. त्याचा आन्सर सेरेब्रम आहे. सेरेब्रम आहे. Cerebrum, cerebral cortex. Use of drug and alcohol by pregnant women affect the fetus. This condition is called as erythroblastosis fetalis. blood वाला disease है तो. Hemonetal, हाँ, hemolytic disease. हे fetal alcohol syndrome.
So the following statement is not true about adolescents. Not true विचारले हा. एक मिनट हा. Curiosity, exploration, adventure and excitement are at a very high in adolescent people. Anabolic steroids abuse in adolescent male and female cause abnormal activation of the growth centers. C. Gigantism म्हणजे तो पर्सन नाही का खूपच टॉल असतो 7-8 फीटचा. हां आणि काय बोलताय की ग्रोथ सेंटर ॲक्टिवेट होऊन लॉंग बोन्स नाही त्याचा काही संबंध नाही आहे ते हॉर्मोन्सवर डिपेंड आहे. ओके चलो आता सेपरेट बसा सिट सेपरेटली फटाफट एकदम पटकन. कोणतं अच्छा येस कोणतं रे काहीतरी बघितलं होतं ना आपण. अच्छा हां ओके सांगते पटकन सेपरेट व्हा विदिन 2 minutes ओनली. याचं काय त्याचं पण ऑल ऑफ दीज आहे गॅस्ट्रायटिस कार्डिओ मायोपॅथी बिकॉज सिरोसिस फर्स्ट आहे पहिले सिरोसिस आहे पण नंतर मग बाकी पण गोष्टी होतात. ब्लड हे पण अफेक्ट होतं. याचं काय सेरेब्रम येस काय कोणता क्वेश्चन होता रे. नाही नाही इकडे नाही आहे वाटतं खाली आहे हे ना टॉलरन्स वाढतो ना त्या गोष्टीसाठी. टॉलरन्स वाढत जातो तर मग अजून पाहिजे टॉलरन्स अजून वाढला तर मग अजून लागतं. समजतं का जेवढं टॉलरेट करताय ते टॉलरन्स वाढतोय तेवढं त्यांना पुढच्या वेळेस अजून हाय डोसेस लागतोय. तुम्ही आधी छोट्यात थोडासा चहा पिऊन तुम्हाला फ्रेश वाटायचा आता तेवढा पिऊन काही फरकच पडत नाही अजून थोडंसं घ्यायला लागतं म्हणजे टॉलरन्स वाढला ना तुमचा त्या गोष्टीला घेऊन. चला सेपरेट बसले. केशव उठ एक मिनिट. साक्षी जा तिकडे तिकडे लांबून दिसणार आहे इकडे बस. सिद्धार्थ तिकडे सर साक्षी सिद्धार्थ शेजारी बस सर तिकडे एकदम. कम फास्ट सिट हियर. संबोधी सिट हियर. सेकंड बेंचवर आहे तू इथे बस. जा तिकडे सर तिकडे. कम ऑन फास्ट. यू लास्ट करण हां करण ये पटकन इथे बस संस्कृती शेजारी लवकर. रोशनी कम सिट हियर. कम ऑन फटाफट लवकर एकदम. हां दिसते तन्वी तिथनं पक्का शिवम ओके चलो. करा पटकन. यू जस्ट हॅव 15 minutes फॉर ऑल दिस क्वेश्चन्स. 15 तेच क्वेश्चन्स जे आता एक्सप्लेन केले तर हां बट करा ना. शिवम उठ एक मिनिट तिथं मागच्या बेंचवर बस. मोहित तिकडे जा तन्वीच्या मागच्या बेंचवर. नाही ते इथे इथे समोर आहे संबोधीच्या पुढे. शिवम तिथनं दिसत आहे. तुम्हाला आता व्हॉट यू हॅव टू डू तुम्हाला जे जे दिसत आहेत ना डू इट. जसं लाईक फक्त पहिले तुम्ही हे प्रॉपर टाका की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ दिसतंय. ओके मग जे जे दिसत आहेत ते करा पहिले. जसं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इकडे फोर्थपर्यंत दिसतंय इकडे 6 दिसतंय 7 दिसतंय 8 दिसतंय 9 दिसतंय. समजतंय स्क्रॉल करेपर्यंत जे जे कम्प्लीट दिसतंय डू दॅट. आणि फक्त क्वेश्चनचा नंबर प्रॉपर टाका. ठीक आहे नंबरिंग प्रॉपर करा.
काय काय 21चं विच इज कन्सर्न विथ द ह्युमरल इम्युनिटी अँटीबॉडी ए अँड सी आहे डी आहे अँटीबॉडी पण आहे आणि बी सेल्स पण आहेत येस बिकॉज तिला तिचंच नाव काय अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी पण आहे द अँटीबॉडी प्रेझेंट इन कोलेस्ट्रम इज IgA ना IgA प्लेसेंटा वाली IgG IgDचं फंक्शन अजून अननोन आहे IgE ॲलर्जिक कंडिशनला पहिले येते IgM लार्जेस्ट आहे IgA इम्युनोग्लोबुलिन A which is not true about cell mediated immunity. It is mediated by B. अच्छा ग्राफ्ट रिजेक्शनसाठी बरोबर आहे दे इट इज अ टाईप ऑफ एक्वायर्ड इम्यून रिस्पॉन्स एल्स डिफरन्शिएट करेक्ट आहे बी लिम्फोसाइट नाही कोण करतं टी लिम्फोसाइट का म्हणतात मग दे फॉर्म इन बोन मॅरो बट मॅच्युअर्स अँड डिफरन्शिएट इन थायमस राईट येस वॅक्सिन इज काय असतं वॅक्सिन येस किल्ड बॅक्टेरिया आणि व्हायरसेस राईट की कलेक्शन अँटीबायोटिक नाही किल्ड बॅक्टेरिया आणि व्हायरसेस HLA that is human leukocyte antigen match for transplant काय असेल सगळ्यात आधी कोणाला मॅच करतं ट्विन्सला मग सिबलिंग मग पेरेंट आणि मग अनरिलेटेड डोनर ड्रग अगेन्स्ट एलर्जी इन्क्ल्यूड्स नीट बघा अलर्जिक रिॲक्शनसाठी कोण इम्पॉर्टंट आहे हिस्टामीन ना मग हिस्टामीनसाठी काय अँटीहिस्टामीन हां ना पण इथे सेरोटोनिनचा बाकी यांच्याशी काही संबंधच नाही ना इथे आपल्याला हिस्टामीन दिसतं तर अँटीहिस्टामीन सिलेक्ट द मिसमॅचिंग पेअर एड्स विडाल टेस्ट बस तिथेच गेलं एड्ससाठी एलायझा आहे ॲस्थमा ॲलर्जिक डिसीज आहे मासेल IgE प्रोड्यूस करतात आणि HIV बॉडी फ्लुइड्स ओके चलो आगे करो कुठल्यापासून बाकी आहे 27चे हां मग असेल 28 33 पासून पुढे ना हां
फॉर अ चेंज Yes. जमता है. जमलेत का? काही थोडंफार आठवलं का? बाकी होतं का? असं तेच आहे का हे? हां, थोडेसे डिफरंट आहे. बोला, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. बोला. विडाल टेस्ट इज यूज फॉर टायफॉइड. देन न्यूमोनिया इज कॉज्ड बाय. व्हेरी गुड. जसं इथे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी नाही दिले. मलेरिया इज कॉज्ड बाय. फिलेरियस इज कॉज्ड बाय.
पक्का? मग डेंग्यू कोणाने होतो, कशाने होतो? आणि ॲनोफिलसमुळे कुठला होता मग? ॲनोफिलसमुळे कुठला होता? येस, मलेरिया. द नेक्स्ट. अच्छा, व्हायरल डिजीज है ना. नेक्स्ट, द टॉक्सिन रिलीज बाय प्लाज्मोडियम इज hemozoin. Which of the following primary lymphoid? Virus infected cells secrete a cytokine protein called as? Very good. आता झालं ना interferon. Skin and mucus belongs to which barrier? Physical barrier. And bone. हाँ. Bone marrow and dash are primary lymphoid organs. Congratulations. हार्डमध्ये तेच असतील आय गेस से. आपण मीडियममध्ये तर तेच आहे आपण सॉल्व केले. हां, बोलो. Vidal test is used for the confirmation of, select the false statement, transmitted to close. Of the following statement related to pneumonia, pick out the wrong one. हे तेच आहेत आय गेस ना. अरे हे तेच आहेत ना. तेच रेच आहे. हे याचं बघू तर बरं काय होतं. नाही याचं काय केलं होतं आपण, मस्किटो नेट केलं होतं ना. नाही ना, आपण नेटचं केलं होतं ना. अच्छा, कॉईल ते ऑप्शन्स चेंज केले. करेक्ट आहे. डिझायरेबल विचारलं त्याने, विच इज नॉट अ डिझायरेबल. यू हॅवंट अटेम्प्टेड दिस क्वेश्चन. मग मीडियमवाला ह्याच्यामध्ये काय होतं? हे हार्ड केलं ना, ते मला माहिती होतं की ते सेमच क्वेश्चन आहे. ते पण तेच आहे. नाही हां हां करू ना आपण ते. एक्सरसाइजचा आन्सर काय बघू थांबा. केमिस्ट्री कुठून आलं? 10th नाही रे बाबा, आम्ही कुठे 10th. अच्छा, हे नीट्स आहे डिरेक्टली, तेव्हा कामात येतं हे. कधी? क्रॅश कोर्सला. ठीक आहे. एनी कन्फ्युजन इन दिस? विल सी वन व्हिडिओ ऑफ दॅट ॲनिमेटेड व्हिडिओ फॉर अमीबायसिस राहिलं ना आपलं. नेक्स्ट कुठलं घ्यायचं? इकोसिस्टम. अमीबायसिस कोण कॉज करतं? हू कॉजेस अमीबा? एंटामिबा हिस्टोलिटिका. काय? प्रोटोझोन, बॅक्टेरियल, व्हायरल, कुठला डिझीज आहे? प्रोटोझोन डिझीज आहे, राईट. डायजेस्टिव्ह सिस्टमचा डिसऑर्डर आहे, राईट. एंटामिबा हिस्टोलिका अमीबायसिस. फर्स्ट वन 23, 14. छोटेसे दोघं बघू शकतो आपण. Entamoeba histolytica is a parasitic amoeba that feeds on living cells in the human gut. Most of the time, the presence of Entamoeba histolytica in the intestines causes dysentery. This is an inflammation of the intestines that causes diarrhea, and in the worst case, severe dehydration. But in rare cases, Entamoeba histolytica will actually attack the intestinal wall. ते वेळेला ओपन केलं होतं ना. Amoebiasis. Amoebiasis, an infection caused by the microorganism and Amoeba histolytica that is transmitted through contaminated food or water. What is amoebiasis? Amoebiasis is also
also known as amoebic dysentery. It is caused by a protozoan parasite of the human large intestine. मायक्रोस्कोप मध्ये diarrhea and बघितलंय. colitis, symptoms of amoebiasis. An individual infected with an amoeba histolytica Fecal may have matter through mild to travel severe करतो. symptoms. हे सिम्पटम्स सांगते आपल्याला लाईफ सायकल पाहिजे. Chills. एंटामीबा लाईफ Nausea. सायकल. Weight, अमीबायसिस. ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे ना, काही बघायचं लाईफ सायकल सिरीज अमीबायसिस. फोर न्यूक्लिएटेड स्टेज आहे. स्टमकमध्ये गेल्यावर एक्सिस्टेशन होतं. म्हणजे काय, जेव्हा ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं सिस्ट बाहेर येतं, राईट. सिस्ट रिचेस द स्मॉल इंटेस्टाईन एक्सपोज टू डायजेस्टिव्ह एन्झाईमसोबत एक्सपोज होतं. द सिस्ट एक्सिस्ट म्हणजे काय, त्या कवरिंगच्या बाहेर येतं ते, रिलीजिंग ट्रोफोझोआइट. ठीक आहे, पुढची स्टेज कुठली आहे, ट्रोफोझोआइट रिलीज. हे दिसत आहे, हे सिस्ट होतं, कवरिंग ब्रेक झालं, ट्रोफोझोआइट रिलीज केलं. ठीक आहे, त्या ट्रोफोझोआइटची पुढची स्टेज आहे मेटासिस्ट. कुठली आहे, मेटासिस्ट. पहिली स्टेज कुठली होती, व्हॉट वॉज द फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेज होती क्वाड्री न्यूक्लिएट, 4 न्यूक्लियसवाली, राईट. त्याच्यानंतर स्टमकमध्ये गेलं, तिचं एक्सिस्टेशन झालं, म्हणजे सिस्ट बाहेर आलं. सिस्ट बाहेर आल्यावर त्याने कुठली स्टेज बनवली, ट्रोफोझोआइट. ट्रोफोझोआइटने काय बनवली आता, मेटासिस्ट. काय बनवलं दिसतं हे, मेटासिस्ट. ॲक्टिव्ह ट्रोफोझाइट फॉर्म्स, ट्रान्सफॉर्म अँड रिलीज ॲक्टिव्ह ट्रोफोझाइट फॉर्म्स. इकडे बघा, मेटासिस्ट ट्रोफोझोआइट इथनं बाहेर निघाले. आता ॲक्टिव्ह ट्रोफोझाइट इंटेस्टाईनमध्ये गेले. ट्रोफोझोआइट आर द ॲक्टिव्ह मोटाईल फॉर्म्स ऑफ एंटामीबा हिस्टोलिटिका. ॲक्टिव्ह फॉर्म्स आहेत ते. हे बघा, हे ट्रोफोझोआइट फीड्स ऑन बॅक्टेरियन होस्ट सेल कॉझिंग इंटेस्टिनल. त्याच्यामुळे स्वेलिंग होते इंटेस्टाईनची आणि टिश्यू डॅमेज. इथे दाखवलं होतं ना, स्वेलिंग होते बघा, आणि टिश्यू डॅमेज होत आहे. हे मूव्ह करतात आता तिकडे लार्ज इंटेस्टाईनमध्ये. अंडर सर्टन कंडिशन ट्रोफोझोआइट डिफरन्शिएट इंटू प्रीसिस्टिक फॉर्म. आता कुठला फॉर्म झाला, प्रीसिस्टिक. हे ट्रोफोझोआइट असे ट्रॅव्हल करताय आणि आता परत प्रीसिस्ट फॉर्म झालाय, म्हणजे सिंगल न्यूक्लियसचं सिस्ट. युनिन्यूक्लिएटेड सिस्ट कंटेन्स अ सिंगल न्यूक्लियस विदिन द प्रोटेक्टिव्ह सिस्ट वॉल. परत ते सिस्ट फॉर्म व्हायला स्टार्ट झालंय. युनिन्यूक्लिएटचं किती झालं, बायन्यूक्लिएट. बायचं किती तर 4, आणि 4 फीकल मॅटर थ्रू रिलीज केलं जाईल. बायन्यूक्लिएट सिस्ट कंटेन 2 न्यूक्लिया विदिन द प्रोटेक्टिव्ह सिस्ट वॉल. मग कुठली स्टेज, टेट्रा. तीच इंजेस्ट केली होती ना, तीच खाल्ली होती ना टेट्रा न्यूक्लिएट. मग तीच परत कुठे गेली, टेट्रा न्यूक्लिएटेड कंटेन्स 4 न्यूक्लिया विदिन द प्रोटेक्टिव्ह सिस्ट वॉल. आणि परत तीच टेट्रा न्यूक्लिएट स्टेज फिकल मॅटरमधनं कुठं जाईल, बाहेर जाईल. ते फिकल मॅटर जर पुढच्या याच्यामध्ये आलं, सिस्ट अँड ट्रोफोझोआइट आर रिलीज्ड इन टू द एन्व्हायरमेंट थ्रू द फीसेस अँड इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, आता तुम्ही मला सिक्वेन्स सांगा, नॉर्मल सिक्वेन्स सांगा की काय सिक्वेन्स आहे त्याचा. काय बघत होतो आपण, वी आर टॉकिंग अबाउट अमीबायासिस. अमीबायासिसमध्ये पॉझिटिव्ह एजंट कोण आहे, व्हॉट इज अ पॉझिटिव्ह एजंट इन अमीबायासिस, एंटामीबा हिस्टोलिटिका. मग ही लाईफ सायकल ॲक्च्युली अमीबायासिस काय बोलतो आपण, इट इज अ लाईफ सायकल ऑफ
एंटामीबा, येस हिस्टोलिटिका, एंटामीबा हिस्टोलिटिका, राईट. एंटामीबा हिस्टोलिटिकामध्ये स्टार्टिंग काय, इंजेक्शन थ्रू काय मध्ये गेलं, कुठली वाली स्टेजमध्ये गेली होती, क्वाड्री न्यूक्लिएट. आठवत आहे, क्वाड्री म्हणजे 4 न्यूक्लिआय. मग ही कुठली स्टेज आहे, क्वाड्री न्यूक्लिएट. कोणाची स्टेज आहे ही, क्वाड्री न्यूक्लिएट स्टेज ऑफ एंटामीबा, राईट. ही क्वाड्री न्यूक्लिएट स्टेज कुठे गेली मग नंतर, स्टमकमध्ये गेली. कुठे गेली, स्टमकमध्ये. स्टमकमध्ये गेल्यावर ती क्वाड्री न्यूक्लिएटेड स्टेज बाहेर गेली आणि सिस्ट बाहेरच राहून गेला, मध्येच राहून गेलं. याला काय म्हटलं होतं आपण, एक्सिस्टेशन, राईट. सिस्ट रिमूव्ह झालं. त्याच्यानंतर ते सिस्ट पुढे कुठे गेलं, इंटेस्टाईनमध्ये. कुठे गेलं होतं, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लाईक दिस. मग ते इंटेस्टाईनमध्ये गेलं. इंटेस्टाईनमध्ये त्याच्या कुठल्या स्टेजेस होता मला सांगा. याच्यानंतर कुठली स्टेज होती, ट्रोफोझोआइट. कुठली स्टेज होती, ट्रोफोझोआइट. ॲक्च्युली ती स्टेज आहे मेटासिस, ज्याच्यामध्ये ट्रोफोझोआइट भरलेत. म्हणजे ही मेटास्टेज आहे, त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळे हे ट्रोफोझोआइट आहे. हे सिस्ट म्हणजे मेटासिस्ट आहे. कवरिंग म्हणजे काय, मेटासिस्ट आहे. ठीक आहे. मग मेटासिस्ट परत काय होईल, बर्स्ट होईल. मग नंतर परत काय रिलीज होईल, इकडे सगळे काय दिसतील नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये, येस काय दिसतील, ट्रोफोझोआइट दिसतील. हे काय, ट्रोफोझोआइट. व्हॉट आर दिस आर फ्री ट्रोफोझोआइट, जे काय फॉर्म करतील, इन्फ्लेमेशन करतील इंटेस्टाईनला, स्वेलिंग करतील, राईट. ट्रोफोझोआइट नंतर मग परत काय फॉर्म करतील, प्रीसिस्ट. काय फॉर्म करतील, प्रीसिस्ट. प्रीसिस्ट किती न्यूक्लियस आहे, सिंगल न्यूक्लियस. त्याच्यानंतर ती कुठली कंडिशन, बाय न्यूक्लिएट कंडिशन, म्हणजे किती, 2. त्याच्यानंतर कुठली कंडिशन, येस क्वाड्रा. अरे मग ही कुठली स्टेज, क्वाड्रा न्यूक्लिएट स्टेज. आणि ही कुठे जाईल, रिलीज होईल, फिकल मॅटर. आणि फिकल मॅटर नंतर परत इंजेक्शन थ्रू, दिस इज हाऊ इट गोज ऑन. ठीक आहे. तुम्ही टेक्स्टबुकमधली काढा, पण समजली लाईफ सायकल टेक्स्टबुकमध्ये खूप डिफिकल्ट दिली, काय कळतच नाही काय. त्यांनी ॲक्च्युली ट्रोफोझोआइटचं दिलं आहे, एंडोप्लाझम आहे किंवा ट्रोफोझोआइटचं स्ट्रक्चर दिलं आहे की ट्रोफोझोआइटकडे काय काय, इट हॅज स्युडोपोडियम, एंडोप्लाझम, एक्टोप्लाझम, ते सगळं दिलं आहे त्यांनी, राईट. ते बायनरी फिशनने डिवाईड करतात, राईट. हे काय करतात, दे डू बायनरी फिशन. आणि मग त्यांच्यापासून करणार मग हे घरी कंप्लीट. ठीक आहे. परत एकदा बघा, यू हॅव टाईम 10 minutes, लुक एट दिस फॉर वर्स, बिकॉज ही खूप कॉम्प्लिकेटेड दिली टेक्स्टबुकमध्ये. बाकीचे इझी दिलं होतं, इंटेस्टाईनकडनं कुठे हार्ट आणि हार्टकडनं लंग्स वगैरे. कोणती लाईफ सायकल बघतोय आपण, विच लाईफ सायकल वी आर टॉकिंग अबाउट, एंटामीबा हिस्टोलिटिका.